महायुतीचा घटक पक्ष असलेल्या विनय कोरेंच्या जनसुराज्य पक्षानं करवीर मतदारसंघासह इतर काही मतदारसंघावर दावा सांगितल्यामुळे महायुतीत खळबळ निर्माण झाली आहे। करवीर मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला येणार असं अपेक्षित असतानाच कोरेंच्या दावामुळे शिंदे गट आणि जनसुराज्य पक्ष असा संघर्ष सुरू झालाय। यानंतर करवीर मधून शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार चंद्रदीप नरकेंनी थेट विनय कोरेंच्या शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याची घोषणा केली आहे। यामुळे महायुतीला हादरे बसणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी। शाहूवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघाची गणित पाहिली तर पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। मात्र 2004 च्या विधानसभा निवडणुकीत सत्यजित पाटील सुरडकर यांनी काँग्रेसच्या कर्णसिंग गायकवाडांचा पराभव करत इथं भगवा फडकवला। त्यानंतर 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र विनय कोरेंनी हा मतदारसंघ जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून आपल्याकडे खेचला। पुढे 2014 साली पुन्हा सत्यजित पाटील सुरडकर विजयी झाले आणि गेल्या म्हणजेच 2019 च्या विधानसभेला पुन्हा विनय कोरेंनी गुलाल उधळला आणि निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाला समर्थन दिलं। आता वर्तमानात पाहिलं तर महायुती ठरलेल्या विद्यमान जागांच्या फॉर्म्युल्यामुळे शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघाची जागा कोरेंना सुटणं अपेक्षित होती। मात्र त्यांनी करवीरवर दावा सांगितल्यामुळे शिंदे गटाच्या चंद्रदीप नरकेंनी शाहूवाडीवर दावा केलाय, ज्यामुळे शिंदे गट आणि जनसुराज्य पक्षातले वाद विकोपाला गेले। त्याचबरोबर महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षानं देखील महायुतीतून बाहेर पडत 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी केली आहे। त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे। आता या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर महायुतीच्या डोकेदुखीत भर पडल्याचं बोललं जातंय आणि याचा फायदा हा महाविकास आघाडीला होणार हे निश्चित आहे। मवयाकडून हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला येणार असून माजी आमदार सत्यजित पाटील सुरडकर हे निवडणुकीची तयारी करतात। त्यांनी मतदारसंघात भेटीगाठी, दौरे आणि सभा सुरू केलाय। तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील समाज माध्यमांवर जोरदार प्रचार करण्यात येतो। त्यांचा प्लस पॉइंट असणारी बाब म्हणजे लोकसभा निवडणुकीत ते ठाकरे गटाचे उमेदवार होते आणि या मतदारसंघातून त्यांना जवळजवळ 17,000चं मताधिक्य होतं। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेत देखील ते विजयी होतील असं स्थानिक सांगतात। आता यावर तुमची प्रतिक्रिया काय, तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि आणखी कुठल्या मतदारसंघाचा आढावा घ्यायला आवडेल हेही सांगा।